नमस्कार सर्वांना. आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार दिनचर्या. तर दिनचर्यामध्ये आपल्याला जी पहिली स्टेप सांगितलेली आहे ती आहे ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे, म्हणजेच सूर्य उदयाच्या पूर्वीचा 1.5 तासाचा काळ. हा काळ मध्ये आपल्याला ज्ञान ग्रहण करण्यासाठी खूप फायदा होतो, वातावरण प्रसन्न आणि शांत असल्यामुळे. दुसरं आहे कृतशौच विधिस्थितम, म्हणजेच आपल्याला शरीरातले मलामूत्राचं याचं विसर्जन करायचं आहे. वात प्रकोप असल्यामुळे शरीरामध्ये आपल्याला मलामूत्राचं विसर्जन करण्यात कोणतीही बाधा येत नाही. थर्ड आहे दंतधावन. आयुर्वेदानुसार दिलेल्या प्रोसिजरनुसार आपल्याला दंतधावन करायचे आहेत. नेक्स्ट आहे अंजन. डोळ्याच्या शुद्धीकरणासाठी अंजन हे खूप हितकारक आहे. नंतरला आपल्याला सांगितलं आहे अभ्यंग. अभ्यंगामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे शरीराला. अभ्यंगानंतर आपल्याला नस्य, गंडूश, धूम, तांबूल ह्या 4 गोष्टीचं सेवन करायचं आहे. ह्यानंतर आपल्याला व्यायाम हा करायचा आहे. व्यायामाने आपली अग्नी पण दीप्त होते, प्रज्वलित होते. नेक्स्ट आहे मर्दन. आपल्याला अंग चोळायचं आहे स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये, मर्दनमध्ये. नंतरला आहे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे उठणं लावणे. नंतरला आहे स्नान, लास्ट. ही आहे आयुर्वेदानुसार आपल्याला सांगितलेली दिनचर्या. धन्यवाद.